आज आपण बोलणार आहोत असोसिएट मेंबर ह्या नवीन कॉन्सेप्टबद्दल. तसा नवीन नाही आहे, जुनाच आहे. पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2019च्या अमेंडमेंटप्रमाणे असोसिएट मेंबरच्या व्याख्येमध्ये म्हणजे त्याच्या डेफिनेशनमध्ये जरासा बदल केलेला आहे. तर असोसिएट मेंबर कोणाला होता येतं हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि असोसिएट मेंबर म्हणजे काय हे त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर मुळात असोसिएट मेंबर म्हणजे मराठीमध्ये काय, तर सहयोगी सभासद. सहयोगी सभासद कोणाला होता येतं, तर ब्लड रिलेशन्समध्ये जे लोक येतात, जसं की आई, वडील, मुलगा, मुलगी, सून, जावई, बहीण, भाऊ, भाचा आणि भाची, अशा सगळ्या लोकांना असोसिएट मेंबर होता येतं. आणि ते कधी होता येतं, तर मूळ मेंबर जो आहे तर त्याच्या रिटन कन्सेंटनी, म्हणजे त्याची जर शिफारस असेल तर अशा व्यक्तीला असोसिएट मेंबरशिपसाठी अप्लाय करता येतं. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2019ची अमेंडमेंट सेक्शन 154B(1)(18) मध्ये ही व्याख्या दिलेली आहे असोसिएट मेंबरची. पूर्वी काय होतं की असोसिएट मेंबर म्हणजे कोणाला होता यायचं, की ज्याचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती आहे अशा व्यक्तीला असोसिएट मेंबर म्हणून अप्लाय करता यायचं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. ज्या व्यक्तीचं नाव शेअर सर्टिफिकेटवर नाहीये तर असा व्यक्ती सुद्धा असोसिएट मेंबरशिपसाठी अप्लाय करू शकतो. हा खूप मोठा आणि चांगला बदल आपल्या कायद्यामध्ये घडवून आणलेला आहे. त्याच्यामुळे खूप सोप्या झालेल्या आहेत गोष्टी आणि होतील ह्याही पुढे. लोकांना माहीत नाहीये ह्या नवीन प्रोव्हिजनबद्दल. मुळात ती प्रोव्हिजन का आणली, तर बऱ्याच वेळा असं होतं की आई वडील भारतात असतात, मुलं परदेशात असतात, मुलांच्या नावावरती फ्लॅट असतो आणि इथे असताना त्यांना जे काय कामकाज आहे सोसायटीच्या कामकाजामध्ये त्यांना भाग घेता येत नाही, मीटिंग्स अटेंड करता येत नाही वगैरे वगैरे. तर ही अडचण सोडवण्यासाठी म्हणून असोसिएट मेंबरशिपची प्रोव्हिजन आणली गेली. त्याच्यामध्ये जर ओरिजिनल मेंबर म्हणजे समजा मुलं असतील, ओरिजिनल मेंबर ओनर असतील ते प्रॉपर्टीचे, तर त्यांच्या वतीने त्यांचे आई वडील किंवा कोणीही त्यांच्या वतीने त्यांचे ब्लड रिलेशनमधले जे कोण असतील तर ते त्या प्रोसेसमध्ये सोसायटीच्या कामकाजामध्ये किंवा कशातही भाग घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे तसंच समजा आई वडील जर ओनर असतील पण ते वयस्कर असतील आणि त्यांना भाग घेता येत नसेल बऱ्याचशा गोष्टींमध्ये सोसायटीच्या कामकाज किंवा व्हॉटएव्हर, तर इन दॅट केस ते आपल्या मुलांना नॉमिनेट करू शकतात किंवा त्यांना कन्सेंट देऊ शकतात असोसिएट मेंबरशिप घेण्यासाठी. तर ही खूप मोठी आणि महत्त्वाची अमेंडमेंट आणलेली आहे 2019च्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या बदलामध्ये. आपण सुद्धा सोसायटीचे असोसिएट मेंबर झाल्यानंतर म्हणजे सहयोगी सभासदत्व घेतल्यानंतर ह्याचा लाभ घ्यावा. कशा पद्धतीने, तर आपण सोसायटीच्या कामकाजामध्ये भाग घेऊच शकता, याशिवाय आपण पदाधिकारी सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल की वर्षानुवर्षे काम न करता जे पदाधिकारी खुर्च्या अडवून बसलेले आहेत तर त्यांना एक चेक बसेल आणि एक नवीन पद्धतीने बदल घडून येईल असं मला वाटतं.